हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. सो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग सीटेट परीक्षा 2023साठी आणि या पर्टिक्युलर कोर्समध्ये आपण संपूर्ण सिलेबस ऑफ सीटेट परीक्षा डिस्कस करणार आहोत. यासोबतच आपण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर पेपर 1 ॲज वेल ॲज पेपर 2. पेपर 1चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. आजच्या ह्या लेक्चर नंबर 2मध्ये आपण 3 जानेवारी 2022चा जो रिमेनिंग पेपर आहे तो डिस्कस करणार आहोत. सोबतच फ्रेंड्स, पेपर इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये येतो म्हणून आपण संपूर्ण मराठी विश्लेषण जे आहे या पेपरचं पाहणार आहोत. त्यासोबतच पेपरमध्ये येणारे प्रश्न इझी टू मॉडरेट लेवलचे असतात, बट जे डिफिकल्टी लेवल स्टुडंट फेस करत आहेत ते आहे टाईम मॅनेजमेंट. म्हणून मी तुम्हाला डिटेल सोल्युशन सोबत शॉर्ट आणि स्मार्ट ट्रिक्स प्रोव्हाइड करेल, जेणेकरून तुम्ही कमीत कमी टाईममध्ये ग्रेट ॲक्युरेसीसोबत प्रश्नपत्रिका सोडवाल आणि जे कन्फर्म आपण टार्गेट सेट केलेले आहे 30पैकी 30 गुण प्राप्त करण्यासाठी तुम्ही इझिली कवर करू शकाल. यासोबतच जे स्टुडंट्स स्वतःला ह्याच्यामध्ये वीक समजतात मॅथमॅटिक्समध्ये, इव्हन त्या स्टुडंट्सला सुद्धा हे कोर्स अतिशय उपयोगी राहणार आहे फॉर द सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. यामध्ये आपल्याला कंप्लीट कोर्समध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2चा कोर्स भेटेल, किंवा तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2साठी जर कंबाईंड प्रिपरेशन करत असाल दोन्ही पेपरसाठी तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला कोर्स भेटून जाईल. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे तुम्ही कोर्सला एनरोलमेंट करू शकता. ह्याचा स्क्रीनशॉट असू द्या तुमच्याकडे नंबरचं. यानंतर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यावरती ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये खालच्या बाजूला स्टोर नावाचं आयकन आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यावरती तुम्ही माय कोर्सेस पेजवरती जाल. माय कोर्सेस पेजमध्ये तुम्हाला सर्च टॅबमध्ये सीटेट असं टाईप करायचं आहे. खालच्या बाजूला पेपर 1 पेपर 2साठी प्लस पेपर 1 आणि पेपर 2साठी कंबाईंड कोर्स भेटून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने लेक्चरला स्टार्ट करूत. कालच्या लेक्चरमध्ये आपण हे काही क्वेश्चन्स बघितलेले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर इथे बघा, हा आहे क्वेश्चन नंबर 11. ABCD इज अ ट्रपेझियम इन विच AD इज पॅरलल टू BC. AB दिलेला आहे 5 सेंटीमीटर, BC दिलेला आहे 11 सेंटीमीटर अँड AD इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. DA इज प्रोड्यूस टू पॉईंट F सच दॅट AF इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. त्यासोबतच BF इज परपॅन्डिक्युलर टू DF दिलेलं आहे. हे काय परपॅन्डिक्युलर, थोडंसं करेक्शन करून घ्या. देन द एरिया ऑफ ट्रपेझियम ABCD इज इक्वल्स टू वॉट. यासाठी तुम्हाला आधी ट्रपेझियमचा शेप आधी आपण काढून घेऊयात. समजा हा एक ट्रपेझियम आहे, ह्याला आपण नाव देऊयात ABCD. यासोबतच तुम्ही हा पॉईंट जो आहे DA ह्याला फर्दर जे आहे एक्सटेंड केलं अप टू पॉईंट F, आणि हा जो पॉईंट F आहे त्याला परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला आहे BFला. ठीक आहे, म्हणजे जे DF आहे काय सर परपॅन्डिक्युलर आहे कशाला, BFला परपॅन्डिक्युलर आहे असं पण बोलू शकतो यामध्ये. तर यामध्ये लक्षात घ्या, आता इथे एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, ट्रायंगल AFB. ट्रायंगल ABF या ट्रायंगलमध्ये मी पायथागोरस थेरम अप्लाय करू शकते, कारण इथे अँगल जो फॉर्म झालेला आहे 90 डिग्रीचा झालेला आहे. ठीक आहे, 90 डिग्रीचा कोन फॉर्म झाला म्हणून आपण इथे पायथागोरस थेरम वापरू शकतो. यासोबतच AB आपल्याला माहिती आहे बाजू आहे 5 सेंटीमीटर, ADची जागा मेजरमेंट दिलेली आहे 7 सेंटीमीटर. त्यासोबतच BC दिलेला आहे 11 सेंटीमीटर. ठीक आहे, जे AF एक्सटेंड केलेलं आहे त्याचं पण तुम्हाला मेजरमेंट देऊन ठेवलेलं आहे 3 सेंटीमीटर. ठीक आहे, तुम्ही आता इझिली BFची साईड काढू शकता. तुम्हाला AF माहिती आहे, AB माहिती आहे, तुम्ही इझिली BF काढू शकता. ट्रायंगल ABFमध्ये BF स्क्वेअर इज इक्वल टू पायथागोरस थेरम अप्लाय करून मी सॉल्व करत आहे 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. तर BFची व्हॅल्यू काय होईल, यामध्ये मी दोन्ही साईडला स्क्वेअर रूट जर घेतलं, 5चा स्क्वेअर काय होतो 25. ठीक आहे, 25 मायनस 9 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे, BFची व्हॅल्यू आली 4 सेंटीमीटर. ठीक आहे, आता आपल्याकडे आलेली आहे BFची व्हॅल्यू. एरिया ऑफ ट्रपेझियमसाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया ऑफ ट्रपेझियम इज इक्वल टू, डिरेक्ट घेता येते हाफ इंटू 7 + 11, एक बाजू आहे 7 दुसरी आहे 11 सेंटीमीटर इंटू 4. ठीक आहे, तर इथे तुम्हाला काय येईल 2 × 2 = 4
7 + 11 येणार आहे 18. 18 × 2 करा, तुमचं आन्सर येणार आहे 36 सेंटीमीटर स्क्वेअर. सो 36 सेंटीमीटर स्क्वेअर जे आहे, जे ऑप्शन नंबर बी आहे ते करेक्ट आन्सर आहे. यामध्ये तुम्हाला 2 कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. एक एरिया ऑफ ट्रेपेजियमचा फॉर्म्युला माहिती असणं आणि दुसरं पायथागोरस थेरमच्या यूज करून आपण कशा पद्धतीने BF साईड ही कॅल्क्युलेट केली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. दीपक यूज टू वॉक 10 राउंड्स अराउंड अ रेक्टँग्युलर ग्राउंड विथ द लेंथ ऑफ 150 सेंटीमीटर, breadth 100 centimeter. If he has to walk around a square shaped ground having area 0.01 kilometer square, then how many rounds he has to walk so that he can complete his regular routine of walking? आधी तर प्रश्न समजून घेऊयात. जो दीपक आधी राऊंड मारायचा ज्या ग्राउंडवरती, तो होता रेक्टँग्युलर शेपचा. ठीक आहे, तो काय होता, आयत. तर यामध्ये तुम्हाला त्याची लेंथ आणि ब्रेड दिलेली आहे 150 मीटर आणि दुसरी जी बाजू दिलेली आहे ती आहे 100 मीटर. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही बाउंड्री कॅल्क्युलेट करू शकता. बाउंड्री म्हणजे काय सर, पेरिमीटर. आपल्याला माहिती आहे अपोजिट साईड सारखे असतात. कशामध्ये, रेक्टँगलमध्ये, ज्याला आपण आयत बोलतो. ठीक आहे, ह्याचं जर पेरिमीटर टोटल बाउंड्री काढायची असेल तर तुम्ही काय करणार, 100 + 100, 150 + 150 म्हणजे 2 × 150 + 100 मी इथे लिहू शकते. हे झाला पेरिमीटरचा फॉर्म्युला. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ लेंथ प्लस ब्रेथ. लेंथ आहे 150, ब्रेथ आहे 100, तर तुम्हाला इथे येणार आहे 500 मीटर. काय आली ही पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता हा रेक्टँगलवर आधी चालायचा, आता तो स्क्वेअरवरती चालायला लागलाय. चौरस, आता तो जो ग्राउंड आहे तो चौरस झाला समजा. पण ह्यामध्ये तुम्हाला जो ग्राउंड झालेला आहे स्क्वेअर शेपचा, त्याची एरिया देऊन ठेवलेली आहे. एरिया इज इक्वल टू 0.01 किलोमीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला साईड माहिती आहे. चौरसचे चारही साईड्स काय असतात, सारखे असतात. आणि त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरिया इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर. समजा याची साईड मी ए पकडते तर सगळे साईड्स ए सेंटीमीटर झाले. ठीक आहे, तर एचा स्क्वेअर काय येणार आहे, एरियाचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर यामध्ये एरिया देऊन ठेवलेली आहे 0.01 इज इक्वल्स टू एचा स्क्वेअर. ठीक आहे, आता हे जे तुम्हाला दिलेली आहे व्हॅल्यू, ती कशात दिलेली आहे, किलोमीटरमध्ये दिलेली. आपण काय करूयात, मीटरमध्ये कन्वर्ट करूयात. आधी एची व्हॅल्यू शोधूत. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 0.01 आहे, तर एची व्हॅल्यू किती येणार आहे, 0.1 किलोमीटर येणार आहे. ठीक आहे, आता या किलोमीटरला मी मीटरमध्ये कन्वर्ट करते. आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, तर 0.1 किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी 1000 मल्टिप्लाय केले. मला इथे काय भेटलेलं आहे, 100 मीटर भेटलेला आहे. काय झाला, हा साईड. मला सांगा, चौरसचा जर एक बाजू 100 मीटर आहे तर चारही बाजू 100 मीटर असणारे राहिलेले तिन्ही पण, म्हणजे टोटल बाउंड्री म्हणजे पेरिमीटर किती येणार आहे, 400 मीटर येणार आहे. ठीक आहे, तर या 2 पेरिमीटरला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. आधी तो वॉक करत होता तो 500 मीटरवर. मी काय करते, सिम्पली थोडंसं या कॅल्क्युलेशनला सोपं करण्यासाठी ह्याला मी लक्षात घ्या. आता हे एक राऊंड तो पहिलं जेव्हा रेक्टँग्युलर ग्राउंडवर मारायचा तो होता 500 मीटर. तर असे तो किती राऊंड मारायचा असं, तो टोटल 10 राऊंड मारायचा. म्हणजे एका राऊंडमध्ये 500 मीटर कव्हर करतोय, तर 10 राऊंडमध्ये किती तो कव्हर करणार आहे, 500 × 10 म्हणजे इथे 5000 मीटर चालायचा तो आधी. जेव्हा त्याच्याकडे रेक्टँग्युलर फील्ड होती तर रेग्युलर रुटीनमध्ये 5000 चालायचा. आता तो चालतोय स्क्वेअरवरती ज्याचा पेरिमीटर देऊन ठेवलेला आहे 400. तर किती एक्स्ट्राचे राऊंड मारावं लागणार आहेत ह्याच्यामध्ये, त्याला एक्स्ट्राचे राऊंड किती मारावं लागणार. थोडंसं व्हॅल्यूला कम्पेअर करा, 400 आणि 5000. ह्या 2 व्हॅल्यूला थोडं कम्पेअर केला तर अप्रॉक्सिमेटली 13 टाइम्स किंवा 13 राऊंड त्याला जास्त मारावं लागणार आहे त्यामध्ये. ठीक आहे, हे तुमचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. द रेडियस ऑफ द बेस ऑफ अ मेटॅलिक सिलेंडर बॉक्स इज 17.5 सेंटीमीटर. इट्स हाईट इज 1 मीटर. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द बॉक्स इन लिटर. तुम्हाला एक जो बेलन आहे ज्याला आपण सिलेंडर बोलतो, ठीक आहे, हिंदीमध्ये ह्याला बेलन बोलतात. ओके, तर लक्षात घ्या, यामध्ये जे सिलेंडर आहे त्याची तुम्हाला रेडियस देऊन ठेवलेली आहे. 1 सेकंड, यामध्ये मी ड्रॉ करते आधी शेप. एक रफ आयडिया घ्या. हा एक सिलेंडर आहे, त्याची हाईट देऊन ठेवलेली आहे 1 मीटर. यासोबतच त्याची रेडियस पण देऊन ठेवलेली आहे आपल्याला किती, 17.5 सेंटीमीटर. ठीक आहे, हे रेडियस दिलेली आहे.
शोधायला काय सांगितलं आपल्याला, व्हॉल्यूम शोधायला सांगितलं आहे. हाईट किती आहे सर, हाईट इज इक्वल टू 1 मीटर. सोबतच रेडियस किती दिलेला आहे, 17.5 सेंटीमीटर. या सेंटीमीटरला मी मीटरमध्ये कन्वर्ट करते. मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला काय करावं लागेल, 100ने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे, तर इथे काय येणार आहे सर, 0.175 हा झाला मीटर तुमचा रेडियस. ठीक आहे, रेडियस आला. व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच. प्रश्नामध्ये तुम्हाला पायची पण व्हॅल्यू देऊन ठेवलेली असते, लक्षात असू द्या. ठीक आहे, या प्रश्नासाठी जी व्हॅल्यू दिलेली होती दॅट इज 22/7. 22/7 घ्यायला सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, तर मी इथे थोडंसं तुम्हाला आयडिया देते की नेहमी जी व्हॅल्यू दिली त्याच्या अकॉर्डिंग सॉल्व करायचं. रेडियस काय आला आपल्याला, 0.175 मीटर. स्क्वेअर म्हटलं म्हणून मी ट्वाईस करेल इथे. इंटू हाईट किती आहे सर, 1 मीटर. ठीक आहे, तर त्याचं कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन येणार आहे 0.0962 मीटर क्यूब. बट आपल्याला जी कॅपॅसिटी शोधायला सांगितली ती मीटर क्यूबमध्ये सांगितली का, नाही, लिटरमध्ये सांगितली. बट 1 मीटर क्यूबची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे म्हणजे 1000 लिटर असते. तर मग ह्या 0.09625 मीटर क्यूबला मी कशात कन्वर्ट करेल, लिटरमध्ये कन्वर्ट करेल बाय मल्टिप्लाईंग इट बाय 100. 1000नी मल्टिप्लाय केला, हा लिटरमध्ये कन्वर्ट झाली व्हॅल्यू म्हणजे 96.25. हे तुमचं काय असणार आहे, इथे आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. अ बॉक्स कंटेन्स सम स्लिप्स ऑन विच नंबर्स आर रिटन. काही नंबर्स लिहिलेले आहेत 25 पासनं ते 49 पर्यंत. इथं थोडंसं करेक्शन आहे, इथं थोडं करेक्शन आहे, तुम्ही असं करेक्ट करा. 25, 26, 27 अप टू 49. म्हणजे 25 पासनं ते 49 पर्यंत असे काही नंबर्स लिहिलेले आहेत वेरियस चिठ्ठ्यांवरती. ठीक आहे, आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या एका बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. ठीक आहे, तर काय प्रोबॅबिलिटी असणार आहे जेव्हा प्रत्येक चिठ्ठी आपण उचलाल तेव्हा प्राईम नंबर येईल, अशी किती प्रोबॅबिलिटी आहे हे शोधून काढायला सांगितलं. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, 25 पासनं ते 49 मध्ये किती मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर आहेत हे माहिती असायला पाहिजे. सो 25च्या नंतर टोटल प्राईम नंबर्स किती आहेत आधी चेक करूयात आपण. टोटल मूळ संख्या 25 ते 49 मध्ये आहे, दॅट इज 29 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर आहे 31, त्यानंतर आहे 37, मग 41 पण आहे, 43 पण प्राईम नंबर आहे, 44 नाही, 45 पण नाही, डिरेक्टली 47 तुमचा प्राईम नंबर आहे. ठीक आहे, हे किती प्राईम नंबर झाले, 1 2 3 4 5 6, म्हणजे टोटल 6 प्राईम नंबर आहेत 25 पासनं ते 49 पर्यंत. टोटल स्लिप किती आहेत, टोटल नंबर किंवा टोटल स्लिप्स किती आहेत, टोटल स्लिप्स आहेत म्हणजे किती, हे म्हणजे काय असतं ह्याच्यात युजली 25 पासनं ते 49 पर्यंत जेवढे नंबर आपण पकडलेत तेवढे सगळ्यांना टोटल स्लिप्स बोलणार होतो आपण. ठीक आहे, तर इथे कसं कॅल्क्युलेट करणार टोटल स्लिप्स, 49 मधून वजा करणार आहोत 25च्या आधीचा नंबर म्हणजे 24. टोटल नंबर ऑफ स्लिप्स तुम्हाला भेटून जातील. टोटल नंबर ऑफ स्लिप्स झाले तुमचे इथे 25. तर 25 स्लिप्सपैकी टोटल 6 स्लिप्स अशा आहेत ज्याच्यामध्ये मूळ संख्या आहे, म्हणजे 6 स्लिप अशा आहेत ज्याची मूळ संख्या आहेत डिवाइड बाय टोटल स्लिप्स किती झाले 25. हे झाली तुमची प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी कशी शोधणार सर, जेवढे स्लिप्स आहेत प्राईम संख्येचे किंवा मूळ संख्येचे, ठीक आहे, तर ते वरती लिहा डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्लिप्स. टोटल नंबर ऑफ स्लिप्स आला 25, म्हणजे हे आन्सर येणार आहे 0.24. म्हणजे 0.24ची प्रोबॅबिलिटी आहे की जेव्हा तुम्ही बॉक्समधून चिठ्ठी उचलाल तेव्हा तुम्हाला मूळ संख्या भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. द ॲव्हरेज एज ऑफ 40 स्टुडंट्स ऑफ क्लास 12 is 12. Of class is 12. After adding a teacher's age, the average age of them becomes 13 years. If the retirement age of the teacher is 55 years, then when he will retire after. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, ह्यामध्ये कॉन्सेप्ट जी माहिती असायला पाहिजे दॅट इज ॲव्हरेजचा फॉर्म्युला. जी सरासरी आहे, सरासरीसाठी आपण काय घेतो, सगळ्यांची सम घेतो, सगळ्यांची बेरीज घेतो भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे आपल्याला फॉर्म्युला आता पाठ झालेला आहे. इथे टोटल तुम्हाला विद्यार्थी किती दिलेले आहेत, 40 विद्यार्थी, म्हणजे एनची व्हॅल्यू झाली 40. ओके, यासोबतच तुम्हाला ॲव्हरेज सरासरी देऊन ठेवलेली आहे 12. तर ॲव्हरेज म्हणजे किती झाला इथे 12. ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाका, तुम्हाला सम किंवा बेरीज भेटून जाईल. टोटल ह्याला मी काय बोलेल, सम किंवा टोटल बोलेल. सो टोटल काय येईल, ॲव्हरेज गुणिले टोटल नंबर. ठीक आहे, तर ॲव्हरेज काय आहे 12 इंटू 40, तुम्हाला टोटल आला. टोटल जो आलेला आहे यामध्ये आलेला आहे 480. ओके, यासोबतच आता टीचर ॲड झाला. आधी 40 स्टुडंट्स होते, ठीक आहे, त्यामध्ये एक टीचरची इन्क्रीमेंट झाली म्हणजे टोटल मेंबर्स किती झाले, आता टोटल मेंबर्स झाले 41.
ठीक आहे. यासोबतच टीचर ॲड झाल्यावरती सरासरी होत आहे 13 वर्ष. तर तुम्ही टोटल काढू शकता. सेम फॉर्म्युला, टोटल किंवा सम म्हणजेच काय आहे सर, 13 गुणिले 41. तर यामध्ये तुम्हाला काय येणार आहे, हे टोटल येणार आहे जेव्हा आपण टीचरला ॲड केलं म्हणजे 533. तर टीचरचं वय काढू शकतो आपण. टीचरचं वय काढू शकतो कसं, 533 इयर्स मायनस 480 इयर्स जर आपण केलात बिफोर ॲडिंग टीचर अँड आफ्टर ॲडिंग टीचर. ठीक आहे. तर तुम्हाला काय भेटून जाईल, तर टीचरचं वय. तर 53 इयर्स. यामध्ये 2 प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. टीचरचं वय पण विचारू शकतात किंवा ट्विस्टने टर्न करून. आता ह्या ट्विस्ट टर्न काय आहे की 55 इयर्स हे काय आहे, रिटायरमेंटचं एज आहे. टीचरचं वय किती आहे, 53 इयर्स. म्हणजे 2 वर्षाच्या नंतर जो आहे टीचर आता रिटायर होणार आहे. ठीक आहे. त्याचं वय काय 53. 2 वर्षाच्या नंतर तो काय होईल सर, रिटायर होईल. आन्सर आला 2 इयर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. द मेजर ऑफ 2 सप्लिमेंटरी अँगल्स आर 2a + b डिग्री अँड 3a - b डिग्री. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 3a = व्हॉट. सो यामध्ये लक्षात घ्या, हे DEG म्हणजे थोडंसं हे प्रिंटिंग आहे. तुम्हाला हे डिग्री आहे बेसिकली, DEG समजून घ्यायचं तुम्हाला डिग्री. ठीक आहे. आता सप्लिमेंटरी अँगल्स काय असतात, असे 2 सप्लिमेंटरी अँगल्स त्यांची बेरीज काय असते सर, 180 डिग्री असते. द सम म्हणजे काय, बेरीज. कशाची, 2 सप्लिमेंटरी अँगलची जी बेरीज असते ती कितीच्या इक्वल असते सर, 180 डिग्रीच्या. आपल्याला दोन्ही सप्लिमेंटरी अँगल्स दिलेले आहेत. पहिली अँगल काय आहे, 2a + b डिग्री आणि दुसरी अँगल काय आहे, 3a - b डिग्री. ह्या दोघांची बेरीज घेतली आपल्याला काय भेटत आहे सर, 180 डिग्री भेटत आहे. आपण काय घेतली, तर बेरीज घेतलेली. ठीक आहे. तर यावरनं आपण इझिली सॉल्व करू शकता. इथे 2a, इथे 3a, किती भेटणार आहे टोटल आपल्याला, 5a. ओके. प्लस b आहे मायनस b आहे, इथेच कॅन्सल झाला. 5a = 180 डिग्री. तर a ची व्हॅल्यू काय येणार आहे, 180 डिग्री डिवायडेड बाय 5 म्हणजे a ची व्हॅल्यू आलेली आहे 36. क्वेश्चनमध्ये विचारलेलं आपल्याला 3a ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू भेटली, 3a ची काय येईल, 3 × 36. म्हणजे यामध्ये तुमची टोटल 3a ची व्हॅल्यू किती येणार आहे, 108 डिग्री. करेक्ट आन्सर जे आहे या क्वेश्चनसाठी दॅट इज ऑप्शन नंबर बी. Moving on to the next question. Now, which of the following pairs of letters in the word maths depict the rotational symmetry? ठीक आहे. अर्थ काय झाला की मॅथ्स जो शब्द आहे MATHS, प्रत्येक लेटरला आपण जर रोटेट केलं 180 डिग्री किंवा 360 डिग्रीनी, तर त्यामध्ये तुम्हाला चेंज कुठल्या लेटरमध्ये दिसणार नाही हा प्रश्न आहे. एम जर तुम्ही रोटेट केलं तर यामध्ये तुम्हाला रोटेशनल डिग्री जी आहे ती दिसणार नाही. ओके. ठीक आहे. तुम्ही प्रयत्न करा. आय थिंक तुम्ही हा क्वेश्चन ट्राय करायला पाहिजे स्वतः सॉल्व करून बघायला. ह्या ए लेटरला पण रोटेट करून बघा, फिरवून बघा. टी लेटरला पण फिरवून बघा. हा पण थोडा चेंज होणार आहे. ए पण चेंज होणार आहे, एम पण चेंज होणार आहे. बट राहायला लेटर एच असेल किंवा एस असेल, यामध्ये तुम्हाला रोटेशनल सिमेट्री जी आहे ती डेपिक्ट होऊन जाईल. म्हणून जर करेक्ट आन्सर असणार आहे यामध्ये एच अँड एस असणार आहे. गॉट इट. सो रोटेशनल सिमेट्री डेपिक्ट कुठे होतं, तुम्हाला कुठे दिसत आहे, एच आणि एस लेटरमध्ये दिसत आहे. Moving on to the next question. A triangle is to be constructed with a side of 2p - 1 cm, 2p + 2 cm and 13 cm. For constructing the triangle P must always be. काय दिलेलं तुम्हाला, त्रिकोण. यामध्ये जो ट्रायंगल आहे, तुम्हाला एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, जेव्हा केव्हा आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करतो, ठीक आहे, आपल्याला ट्रायंगलची एक प्रॉपर्टी माहीत असणं गरजेची आहे. 2 बाजू असतात. ट्रायंगलच्या 2 बाजूची बेरीज जी आहे ती नेहमी मोठी असायला पाहिजे तिसऱ्या बाजूपेक्षा. मी इंग्लिशमध्ये लिहिते. ठीक आहे. म्हणजे समजा आपल्याकडे 3 बाजू आहेत, ए बाजू, बी आणि सी. यामध्ये ए + बी बाजू जे आहेत, जे काही आहे तुमची, ते ऑलवेज ग्रेटर दॅन सी असायला पाहिजे. हे प्रॉपर्टीच आहे. जेव्हा केव्हा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करतो तेव्हा ही प्रॉपर्टी आहे की दोन्ही बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असायला हवी. हे सेम प्रॉपर्टी, हे सेम कॉन्सेप्ट आपण इथे अप्लाय करणार आहोत. आता लक्ष द्या, या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एक बाजू दिलेली आहे 2p - 1 cm. ओके. दुसरी बाजू दिलेली आहे 2p + 2 cm, प्लस 2 सेंटीमीटर एक घ्या, 2p - 1 सेंटीमीटर एक घ्या, आणि तिसरी जी बाजू दिलेली आहे ती आहे 13 सेंटीमीटर. अर्थात या 2 बाजूंची बेरीज कोणती, 2p + 2 एक बाजू, दुसरी बाजू काय आहे सर, प्लस 2p - 1, हे मोठी असायला पाहिजे 13 पेक्षा. या दोघांची बेरीज 13 पेक्षा मोठी असायला पाहिजे. म्हणजे इथं काय येणार आहे, 4p - 1 ग्रेटर असायला पाहिजे 13 पेक्षा. इथे काय येईल मग सर, हा 4p शुड बी
ग्रेटर दॅन 13-1, बरोबर. हा -1 मी इकडे घेऊन गेले, ठीक आहे. 4p मोठा असायला पाहिजे 12पेक्षा, p मोठा असायला पाहिजे 12/4, म्हणजे p मोठा असायला पाहिजे 3पेक्षा. सो इथं करेक्ट आन्सर काय येणार आहे, मोर दॅन 3. 3पेक्षा मोठा असला तेव्हाच आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो, याचा हा अर्थ निघतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4 angles ऑफ एन क्वाड्रिलॅटरल आर इन अ रेशो 4:5:3:6. द डिफरन्स ऑफ द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज व्हॉट. यामध्ये तुम्हाला क्वाड्रिलॅटरल काय माहिती असायला पाहिजे. यु नो क्वाड्रिलॅटरल काय, अशा टाईपचे क्वेश्चन्स ऑलरेडी भरपूर वेळेस झालेले आहेत. यामध्ये तुमचं जे क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्या अँगलचा रेशो देऊन ठेवलेला आहे. समजा हा A, B, C आणि D क्वाड्रिलॅटरल आहे, तर आपण ह्या अँगलला कन्सिडर करू. हा 4x आहे, समजा हा 5x आहे, हा 3x आहे आणि हा 6x आहे, ठीक आहे. आता ह्याची प्रॉपर्टी काय आहे सर, प्रॉपर्टी काय क्वाड्रिलॅटरलची, जी अँगल्सची जी सम आहे, सम ऑफ अँगल, जे बेरीज आहे कोणांची, ती किती असते सर, 360 डिग्री. आपण त्रिकोणसाठी बघितलं तर ट्रायंगलमध्ये समेशन ऑफ अँगल काय असते, 180 डिग्री. क्वाड्रिलॅटरलमध्ये किती असते, 360 डिग्री. अर्थात अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D ह्या सगळ्यांची समेशन किती येणार आहे, 360 डिग्री येणार आहे, ठीक आहे. तर यामध्ये अँगल A किती आहे सर, 4x, अँगल B इज 5x, अँगल C इज 6x अँड अँगल D इज 3x. ह्या सगळ्यांची बेरीज घ्या 360 डिग्री, ठीक आहे. ह्यांची समेशन घेतलं तुम्हाला भेटणार आहे 18x इज इक्वल्स टू 360 डिग्री. एक्सची व्हॅल्यू येणार आहे 360 डिवायडेड बाय 18. एक्सची व्हॅल्यू येणार आहे इथे 20. एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला 20, ठीक आहे. आता आपण काय विचारलेलं, तुम्हाला फरक शोधायचा. डिफरन्स म्हणजे फरक. कशातला फरक, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट अँगल्स, सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठा जो कोण आहे क्वाड्रिलॅटरलचा, त्यातला तुम्हाला फरक शोधायचा आहे. तर कसं शोधणार सर, यामध्ये आधी आपण काय करावं लागेल, आपल्याला अँगल A शोधावं लागेल, अँगल B शोधावं लागेल, अँगल C आणि अँगल D शोधावं लागेल. अँगल A ची व्हॅल्यू काय आहे, अँगल A म्हणजेच काय आहे इथे 4x, अँगल B काय आहे 5x, अँगल C आहे तर थोडंसं करेक्शन आहे, ठीक आहे. इथे समजा हे ABC आहे आणि हा D आहे, ठीक आहे. हे थोडंसं कन्फ्युजन झालं इथे. अँगल C जे आहे इथे समजा 3x आणि अँगल D आहे 6x, ओके. तर यामध्ये 4 × 20 करा, कारण एक्सची व्हॅल्यू काय आहे 20 आली, तर तुम्हाला भेटेल इथे 80 डिग्री. 5 × 20 करा, इथे तुम्हाला भेटणार आहे 100, ठीक आहे. तर इथे भेटेल 60 डिग्री आणि हे भेटेल इथे तुम्हाला 120 डिग्री. तर सगळ्यात छोटा अँगल कोणता दिसतोय तुम्हाला इथे, छोटा दिसतोय 60 डिग्री, मोठा कोणता दिसतोय 120 डिग्री. दोघांमधला फरक घ्या, म्हणजेच 120 डिग्री मधून 60 डिग्री तुम्ही मायनस करा, तुम्हाला भेटेल 60 डिग्री ॲज युअर आन्सर. आणि हेच तुमचं रिक्वायरमेंट होता क्वेश्चनचा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये खूप सिम्पल आहे. तुम्हाला दिलेलं आहे ABCD एक क्वाड्रिलॅटरल आहे, ज्यामध्ये AC ची जी बाजू आहे ती BD सोबत परपॅन्डिक्युलर आहे, म्हणजे 90 डिग्रीचा कोन बनवत आहे. आणि AB इज इक्वल टू BC, म्हणजे AB आणि AD जी साईड आहेत ते दोन सारखे आहेत. सिमिलरली CB आणि CD साईड सारखे आहेत. तर तुम्हाला ABCD हा कोणता शेप असणार आहे तुम्हाला शोधून काढायचा आहे. तर लक्षात असू द्या, क्वाड्रिलॅटरल आहे म्हणजे मी अर्थामध्ये असं घेलेला एक शेप घेईल, ठीक आहे. या क्वाड्रिलॅटरलमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे लक्षात घ्या, AB, C आणि D, ठीक आहे. ABCD क्वाड्रिलॅटरलमध्ये AC साइड इज परपेंडिक्युलर टू BD. AC बाजू BD सोबत काय सर परपेंडिक्युलर आहे, 90 डिग्रीचा कोन बनवत आहे. सोबतच जी साइड AB आहे ती सिमिलर आहे कोणाच्या, ADच्या, ओके. आणि जी साइड CB आहे ते सिमिलर आहे CDच्या. म्हणून हा जो शेप बनवत आहे तो बेसिकली जर तुम्ही असा बघितलं तर हा काईटचा शेप आहे. काईटच्या शेपमध्ये काय असते, हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, ह्या बाजू, ठीक आहे, हे परपेंडिक्युलर आहेत. सोबत ही बाजू ह्या बाजूसोबत सारखी असते, ही बाजू ह्या बाजूसोबत सारखी असते, म्हणजे हे काय असणार आहे, काईटचा शेप असणार, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण पूर्ण जो पेपर आहे फॉर मॅथमॅटिक्स सीटेट पेपर 2 आपण डिस्कस केलेला आहे 3 जानेवारी 2022. यानंतर आपण 1 जानेवारी 2022 पेपर डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. सो स्टे ट्यून्ड. जर तुम्हाला
कन्फर्म टार्गेट अटेंड करायचं 30पैकी 30 गुण प्राप्त करण्याचा आणि क्वालिफाय करायचं असेल सीटेड तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे नक्की कोर्सला एनरोल करा आणि तुमचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने बूस्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. सोबतच मॅक्सिमम स्टुडंट्सला शेअर करा जे सीटेडसाठी प्रिपेअर करतात. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.